केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जेफ्री एप्स्टीन सोबत संबंधांचे सर्व आरोप निराधार असल्याचं म्हटलंय। जेफ्री सोबतच्या भेटी आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूट या संस्थेच्या प्रतिनिधी मंडळाचा भाग म्हणून झाल्या होत्या। या भेटी पूर्णपणे व्यावसायिक स्वरूपाच्या होत्या, त्याचा एप्स्टीनच्या गुन्हेगारी कृत्यांशी कोणताही संबंध नव्हता। या भेटी 2017 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होण्यापूर्वी झाल्या होत्या असं स्पष्टीकरण पुरी यांनी दिलंय। हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आणि दिशाभूल करणारे असल्याचंही त्यांनी म्हटलंय। आपचे खासदार राघव चड्डा यांनी राईट टू रिकॉल कायदा लागू करण्याची मोठी मागणी केली आहे। या कायद्यानुसार जर एखादा निवडून आलेला प्रतिनिधी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला किंवा त्याचं वर्तन चुकीचं असेल तर मतदार त्याला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पदावरून हटवू शकतात। जर मतदार एखाद्या नेत्याला कामावर ठेवू शकतात तर त्यांना त्या नेत्याला कामावरून काढून टाकण्याचाही अधिकार असायला हवा, अशी राघव चड्डा यांची मागणी आहे। सध्या जगातील अमेरिका, कॅनडा आणि स्वित्झर्लंड यांसारख्या 24हून अधिक देशांमध्ये ही राईट टू रिकॉल व्यवस्था विविध स्तरांवरती लागू आहे। दिल्लीमधील पीरा गढी उड्डाणपुलावर एका कारमध्ये 3 जणांचे मृतदेह आढळल्याच्या प्रकरणाचा उलगडा झालाय। दिल्ली पोलिसांनी कमरुद्दीन उर्फ बाबा या तांत्रिकाला या प्रकरणी अटक केली आहे। आरोपीने पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली तिघांना विषारी लाडू खाऊ घालून त्यांची हत्या केल्याचं तपासात समोर आलंय। रणधीर शिव, नरेश सिंह आणि लक्ष्मी देवी अशी मृतांची नावं आहेत। आरोपीने तिघांना 2 लाख रुपयांचं 3 कोटींमध्ये रूपांतर करण्याचं आमिष दाखवलेलं। विधीच्या नावाखाली त्यानं त्यांना विषारी लाडू खाऊ घातले। तिघेही बेशुद्ध पडल्यानंतर आरोपी त्यांच्याकडचे 2 लाख रुपये रोख घेऊन पसार झाला होता। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादेत बाबरी मशिदीच्या प्रतिकृतीचं काम सुरू झालंय। तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी या प्रकल्पाचा पुढाकार घेतलाय। त्यांनी नुकताच आपला नवीन पक्ष जनता उन्नयन पार्टी स्थापन केलाय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प राजकीय चर्चेचा विषय सुद्धा ठरलाय। तृणमूल काँग्रेसनं कबीर यांना भाजपचे बाहुले म्हटलंय। मत विभागण्यासाठी हा प्रयत्न असल्याचा आरोप केलाय, तर भाजपनं याला तुष्टीकरणाचं राजकारण म्हटलंय। बांधकामाच्या सुरुवातीसोबतच कबीर यांनी पलाशी ते बेलडांगा अशी 22 किलोमीटरची बाबरी यात्राही काढली आहे। संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात दिल्लीतील कार स्फोटाचा संबंध जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी जोडण्यात आलाय। एका सदस्य राष्ट्राच्या माहितीनुसार जैश ए मोहम्मदनं या हल्ल्यासह अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे। अहवालात पहलगाम हल्ल्याचा सुद्धा उल्लेख आहे। हा हल्ला लष्कर ए तय्यबाशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंटनं केला असला तरी जैशच्या वाढत्या कारवायांसंदर्भात याचा संदर्भ देण्यात आलाय। काही देशांनी जैश अद्याप सक्रिय असल्याचं म्हटलंय, तर पाकिस्ताननं ही संघटना निष्क्रिय झाल्याचा दावा केलाय। मात्र दिल्लीतील स्फोटामुळे जैश अजून सुद्धा धोकादायक असल्याचं समोर आलंय। गुजरातच्या सुरत शहरामध्ये पती पत्नी आणि मुलाचा झोपेतच मृत्यू झाला। प्राथमिक अहवालामध्ये कार्बन मोनॉक्साईड वायूमुळे या तिघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं। कुटुंबातील 14 वर्षीय मुलगी तिच्या आजीकडे होती, त्यामुळे तिचा जीव वाचला। कुटुंब 4 दिवसांपूर्वीच सौदी अरेबियाच्या धार्मिक यात्रेतून परतलं होतं। रात्री गीझर चालू ठेवला आणि वायू विजन नसल्यानं गॅस पसरला। शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार कार्बन मोनॉक्साईड वायू श्वासावाटे शरीरात गेल्यानं गुदमरून तिघांचा झोपेतच मृत्यू झाला। मथुरेतील खप्परपूर गावात पतीनं आपल्या पत्नीसह 3 मुलांची गळा दाबून हत्या केली आहे। संपूर्ण कुटुंबाचा अंत केल्यानंतर पतीनं सुद्धा आत्महत्या केली। पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट आणि पतीनं रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ जप्त केला। प्राथमिक तपासात ही घटना नैराश्यातून घडल्याचं समोर येतंय। सुसाईड नोटमध्ये त्यानं आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरलेलं नाही। आरोपी मानसिकदृष्ट्या अत्यंत अस्वस्थ आणि नैराश्यामध्ये होता। मुख्यमंत्र्यांनी या घटनेवरती तीव्र शोक व्यक्त केलाय। पीडित कुटुंबाला मदत करण्याचे निर्देशही दिलेत। जागतिक स्तरावर भारतीय रेल्वेची सुरक्षा आणि वाढते अपघात या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला कडक शब्दांत फटकारलंय। न्यायालयानं विशेषतः प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी गेल्या 3 वर्षांत किती निधी खर्च केला याचा तपशीलवार आकडा सादर करण्याचे आदेश दिलेत। रेल्वेनं अपघात रोखण्यासाठी विकसित केलेली कवच ही स्वयंचलित संरक्षण यंत्रणा अद्याप सर्वच मार्गांवर का लागू करण्यात आली नाही असा सवालही केलाय। न्यायालयानं केंद्र सरकारला या संदर्भात एक सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळही दिलाय। त्यात सुरक्षेसाठी राबवलेल्या योजनांची माहिती देण्यास सांगितलंय।
गल्फ देशांतील ग्रे हायपोकोलियस हा दुर्मिळ पक्षी गुजरातमध्ये मोठ्या संख्येने दिसू लागलाय. कच्छमधील चारीढण पाणथळ प्रदेशात या पक्षाचं दर्शन घडू लागलंय. त्यामुळे हे ठिकाण जागतिक पक्षप्रेमींच्या केंद्रस्थानी आलंय. कच्छमध्ये या पक्ष्यांना आवडणारी पिळूची झाडं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, ज्यामुळे ते इथं आकर्षित होतात. या पक्षाच्या दर्शनासाठी जगभरातील बर्ड वॉचर्स आणि फोटोग्राफर कच्छमध्ये गर्दी करतात, ज्यामुळे स्थानिक पर्यटनाला या ठिकाणी मोठी चालना मिळाली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये हे पक्षी इथे येतात आणि मार्च ते एप्रिल पर्यंत त्यांचा मुक्काम असतो. तिकडे कर्नाटकामधील काबिनीच्या जंगलात निसर्गाचा एक अत्यंत दुर्मिळ आणि मंत्रमुग्ध करणारा चमत्कार पाहायला मिळालाय. एकाच पाणवठ्यावरती एक बिबट्या आणि एक ब्लॅक पॅन्थर एकत्र पाणी पिताना कॅमेऱ्यात कैद झालेत. बिबट्या आणि ब्लॅक पॅन्थर हे दोघेही मुळात एकाच प्रजातीचे असले तरी ते सहसा एकत्र दिसत नाहीत. ब्लॅक पॅन्थर हा अत्यंत लाजाळू आणि जंगलातील भूत मानला जातो, त्यामुळे त्यांचं हे सहजीवन टिपणं अत्यंत कठीण असतं. मात्र हे अद्भुत दृश्य प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार शॉज जँग यांनी टिपलंय. त्यांनी याला निसर्गाची अविश्वसनीय जादू असंही संबोधलंय. अनेकांनी याची तुलना द जंगल बुक मधील बघीराशी सुद्धा केली आहे. भगवान बुद्धांचे अत्यंत पवित्र मानले जाणारे देवनी मोरी अवशेष भारतात परतलेत. श्रीलंकेतील कोलंबो येथील गंगा रामय्या मंदिरात आठवडाभर चाललेल्या ऐतिहासिक प्रदर्शनानंतर ते भारतामध्ये परतलेत. 7 दिवसांच्या कालावधीत श्रीलंकेमधील 10 लाखांहून अधिक भाविकांनी या पवित्र अवशेषांचं दर्शन घेतलंय. हा सोहळा दोन्ही देशांमधील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संबंधांचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरलाय. या प्रदर्शनाचं उद्घाटन श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमार दिसानायके यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानातून हे अवशेष पूर्ण राज्य शिष्टाचारासह भारतामध्ये आणण्यात आलेत. गोव्याचे महसूल मंत्री आणि पणजीचे भाजप आमदार आताना सीओ यांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2016 मधील बहुचर्चित प्रकरणाचा 10 वर्षांनंतर निकाल लागलाय. मेर्शी येथील विशेष न्यायालयानं हा निर्णय दिलाय. सबळ पुराव्यांअभावी न्यायालयानं मंत्री मोन्सेरात आणि सह आरोपी रोझारिया फेरोस याची सुद्धा निर्दोष मुक्तता केली आहे. तरुणीच्या जबानीत विसंगती असल्याचं बचाव पक्षाचे वकील दामोदर धोंड यांनी न्यायालयामध्ये मांडलं. तक्रारदार तरुणीनं 6 वेळा जबानी बदलून परस्पर विरोधी विधान केल्याचंही त्यांनी म्हटलं. बंगळुरूमध्ये 33 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरनं चाकून भोसकून आपल्या आईवडिलांची हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीनं स्टार्टअपसाठी आईवडिलांकडे पैसे मागितले होते. त्यांनी नकार दिल्यावर त्यानं दोघांना चाकून भोसकून त्यांना मृत्युमुखी पाडलंय. आरोपीचे वडील निवृत्त नौदल कॅप्टन होते आणि त्यांची पत्नी व्यवसायानं दंतचिकित्सक होत्या. हल्ल्यानंतर आरोपी दोघांना मणिपाल रुग्णालयामध्ये घेऊन गेला, जिथं उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मुस्लिम नेते अरशद मदनी यांनी वंदे मातरम संदर्भातील नव्या नियमांवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शाळांमध्ये वंदे मातरम म्हणण्याची सक्ती करणं हे मुस्लिमांच्या धार्मिक श्रद्धेच्या विरोधात असल्याचं त्यांनी म्हटलंय. वंदे मातरमचा अर्थ जमिनीची किंवा मातृभूमीची पूजा करणं असा होतो, जे इस्लाममध्ये शिर्क मानलं जातं, असं अरशद मदनी यांचं म्हणणं आहे. इस्लाममध्ये केवळ अल्लाची पूजा करण्याची परवानगी आहे. आम्ही देशावर प्रेम करतो, पण पूजा फक्त अल्लाचीच करतो, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा याला जीवे मारण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला. अभिनेता रणवीर सिंह याला व्हॉट्सअॅपवर धमकी मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना समोर आली. ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीनं स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचं म्हटलं. या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली तरी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. गुन्हे शाखा सध्या हा ईमेल खरा आहे की खोडसाळपणा आहे याची पडताळणी करते. H-1B व्हिसा कार्यक्रम हा 2027 पर्यंत पूर्णपणे बंद करण्यासाठी अमेरिकन संसदेत विधेयक सादर करण्यात आलं. H-1B व्हिसा कार्यक्रम 2027 पर्यंत पूर्णपणे बंद करण्यासाठी अमेरिकन संसदेत एक्साइल ऍक्ट हे नवीन विधेयक सादर केलंय. अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि नॅशनॅलिटी ऍक्टमध्ये सुधारणा करून आर्थिक वर्ष 2027 पासून या व्हिसाची वार्षिक मर्यादा 0वर आणणं हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. अमेरिकन नागरिकांच्या हिताचं रक्षण करणं आणि परदेशी कामगारांमुळे स्थानिक तरुणांच्या नोकऱ्यांवर येणारं संकट दूर करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट असल्याचं स्टीव यांनी स्पष्ट केलंय. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका भारतीय व्यावसायिकांना बसणार आहे, कारण H-1B व्हिसाचा लाभ घेणाऱ्यांमध्ये भारतीयांचं प्रमाण सर्वाधिक आहे.
अमेरिकेत प्राण गमावलेल्या भारतीय विद्यार्थिनीच्या पालकांना 262 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे। 23 जानेवारी 2023 रोजी सिएटलमध्ये रस्ता ओलांडताना भारतीय विद्यार्थिनी जान्हवी कंडूला एका भरधाव पोलीस कारनं तिला धडक दिली होती। ही कार पोलीस अधिकारी केविन डेव चालवत होते। या अपघातानंतर एका अधिकाऱ्यानं जान्हवीच्या मृत्यूची खिल्ली उडवत तिचं आयुष्य कमी मूल्याचं असल्याचं म्हटलं होतं आणि या विधानामुळे भारत आणि अमेरिकेमध्ये तीव्र संताप सुद्धा व्यक्त करण्यात आला होता। जान्हवीच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या रॉंगफुल डेथ दाव्याचा निकाल आता लागलाय, ज्यात तिच्या कुटुंबियांना भरपाई देण्याचं मान्य करण्यात आलंय। थायलंडमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली। थायलंडमध्ये 22 लहान मुलांसह एकूण 34 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या घटनेनं संपूर्ण देश हादरलाय। मिळालेल्या माहितीनुसार एका माजी पोलीस अधिकाऱ्यानं डे केअर सेंटरमध्ये घुसून 34 जणांचा बळी घेतला। याशिवाय दक्षिण थायलंडमधील हाट याई येथील एका शाळेत 18 वर्षांच्या तरुणानं गोळीबार केला, ज्यामध्ये 2 जण गंभीर जखमी झालेत। त्यानं एका महिला कर्मचाऱ्याला सुद्धा ओलीस ठेवलंय। या सगळ्या घटनेनंतर संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय, तर पोलीस या प्रकरणाचा तपास करतात। हल्ल्यामागचा नेमका उद्देश शोधण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे। एप्स्टीन फाईल्सचं अरब कनेक्शन सुद्धा आता समोर आले। ताज्या एप्स्टीन फाईल्समध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी हिंद अल ओवेस यांचं नाव तब्बल 469 वेळा समोर आलंय। या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा एप्स्टीनशी नेमका काय संबंध होता यावरून तर्कवितर्क सुद्धा लढवले जात आहेत। या ईमेल्समध्ये हिंद अल ओवेस या एप्स्टीनसाठी मुलींची सोय करण्याबाबत चर्चा करत असल्याचा संशयास्पद उल्लेख आहे। या कागदपत्रांमध्ये नाव आलं असलं तरी हिंद अल ओवेस यांच्यावरती अद्याप कोणत्याही गुन्ह्याचा आरोप मात्र ठेवण्यात आलेला नाही। तर एप्स्टीन सोबत फोटो आणि वादानंतर बिल गेट्स फाउंडेशनने आपली बाजू अधिकृतपणे मांडली आहे। आम्ही एप्स्टीनला कधीही कोणतेही पेमेंट केले नाही आणि त्याच्यासाठी कधी कामही केलं नसल्याचं फाउंडेशनने ठामपणे स्पष्ट केलंय। खुद्द बिल गेट्स यांनी सुद्धा यापूर्वी यावर भाष्य केलंय। एप्स्टीनशी भेटीगाठी करणं ही आपली मोठी चूक असल्याचं त्यांनी मान्य केलंय। केवळ समाजसेवेच्या कामाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने आपण त्याला भेटलो असल्याचं गेट्स यांनी वारंवार सांगितलंय। एप्स्टीन 2008 मध्ये दोषी ठरल्यानंतर सुद्धा गेट्स यांनी त्यांच्याशी चर्चा सुरू ठेवली होती, ज्यामुळे ते टीकेचे धनी ठरले। युरोपमधील तुर्कीच्या संसदेमध्ये नुकताच तुफान राडा झाला। या ठिकाणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी नवनियुक्त न्यायमंत्र्यांना संसदेमध्येच गाठून त्यांना बेदम मारहाण केली। विरोधी पक्षांच्या या खासदारांनी आधी मंत्र्यांना घेरलं, त्यानंतर त्यांच्यावर एका पाठोपाठ बुक्के मारले। तुर्कीचे राष्ट्रपती रिसेप तय्यप एर्दोगान यांनी अकिल गुरलेक यांना न्यायमंत्री म्हणून नियुक्त केलं होतं, मात्र विरोधी पक्षांचे नेते त्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यापासून रोखण्यात प्रयत्न करत होते आणि त्यामधूनच संसदेत वादावादी झाली। तसंच अखेर या वादावादीचं रूपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीत झालं। बांगलादेशात सुरू असलेल्या 13व्या राष्ट्रीय संसदीय निवडणुकीदरम्यान मुन्शीगंज येथील एका मतदान केंद्रावर क्रूड बॉम्बचा स्फोट झाल्याची घटना घडली। या स्फोटामुळे मतदानात काही काळ व्यत्यय आला होता, त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झालं होतं। उपजिल्ह्यातील मुल्लाकांडी युनियनमध्ये असलेल्या मखाती गुरुचरण हायस्कूल मतदान केंद्रावरती हा स्फोट झाला। घटनेनंतर कायदा अंमलबजावणी दलांनी तातडीनं प्रतिसाद देत घटनास्थळी धाव घेतली। सुदैवाने या स्फोटात अद्याप कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये। भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेनं फ्रान्सकडून 114 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी कराराला मंजुरी दिली आहे। तसंच अमेरिकेकडून 6P-81 विमानं खरेदी करण्याच्या प्रस्तावालाही हिरवा कंदील मिळाला आहे। करार पूर्ण झाल्यावर वायुसेनेच्या ताफ्यात सुमारे 150 राफेल लढाऊ विमानं असतील, तर नौदल 26 कॅरियर कॅपेटेबल राफेल विमानांचा समावेश करेल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील DSA मध्ये 3,25 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। हा प्रस्ताव आता मंजुरीसाठी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीकडे पाठवला जाईल। CCSच्या परवानगीनंतरच अधिग्रहण प्रक्रिया सुद्धा पुढे जाईल। इस्रायलवरती गाझामध्ये व्हॅक्यूम बॉम्ब वापरल्याचा आरोप आहे। एका अहवालानुसार हे बॉम्ब आधी हवेत इंधनासारखे ढग पसरवतात आणि नंतर त्यांना आग लावतात। यामुळे आगीचा एक मोठा गोळा तयार होतो आणि आजूबाजूची हवा खेचून एका प्रकारची पोकळी स्थिती निर्माण होते। या स्फोटामुळे तापमान 3500 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचतं। या बॉम्बमध्ये ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम सारखे घटक असतात, जे काही सेकंदात शरीराला जाळून टाकतात। लष्करी तज्ञ आणि प्रत्यक्षदर्शींचंही म्हणणं आहे, इस्रायलनं तिथं अशी शस्त्र वापरली आहेत ज्यांना व्हॅक्यूम बॉम्ब असं म्हटलं जातं।
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी वॉशिंग्टन इथं व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. इराणसोबत सुरू असलेल्या अणु वाटाघाटी आणि मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. इराणच्या अणु कार्यक्रमाबाबत सुरू असलेल्या चर्चेत अमेरिकेनं अधिक कठोर भूमिका घ्यावी अशी विनंती नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना केली आहे. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावरती सुद्धा मर्यादा घालण्यात याव्यात असा इस्रायलचा आग्रह आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. नेतन्याहू व्हाईट हाऊसमध्ये दाखल होत असताना पॅलेस्टिनी समर्थकांच्या एका गटानं त्यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली. आंदोलकांनी व्हाईट हाऊसच्या परिसरातील रस्त्यांवर उतरून नेतन्याहू युद्धखोर आहेत आणि फ्री पॅलेस्टाईन अशा घोषणाही दिल्या. पॅलेस्टिनी समर्थकांनी गाझा पट्टीतील युद्ध तत्काळ थांबवण्याची आणि अमेरिकेनं इस्रायलला दिली जाणारी लष्करी मदत बंद करण्याची मागणी केली. रशियन जॉर्जियन फिगर स्केटर आणि यासह ऑलिम्पियन अनास्तेसिया गुबानोवा सध्या सोशल मीडियावरती तिच्या अनोख्या सरावामुळे चर्चेत आहे. तिने प्रसिद्ध पंजाबी गायक मोहम्मद सादिक यांच्या नादे दिल परदेसुनू या गाण्यावरती बर्फावरती स्केटिंगचा सराव केला. इटलीमधील मिलानमध्ये सुरू असलेल्या 2026च्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये तिनं आपल्या सादरीकरणासाठी भारतीय चित्रपटातील गाण्यांचा वापर केला. सरावादरम्यान आणि प्रत्यक्ष सादरीकरणामध्ये सुद्धा तिनं भारतीय संस्कृतीबद्दल विशेष प्रेम दाखवलं. अनास्तासिया गुबानोवा ही 2023ची युरोपियन चॅम्पियन असून तिनं यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकही जिंकलंय. सध्या व्हायरल झालेला तिचा हा 32 सेकंदांचा सराव व्हिडिओ जागतिक स्तरावरती चर्चेचा विषय ठरलाय. बनावट मुंबई पोलीस ठाणे उभारून कंबोडियातून कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली आहे. कंबोडियात आतापर्यंत 190 ऑनलाईन स्कॅम सेंटर सील केले गेलेत. कंबोडियानं गेल्या काही आठवड्यात आंतरराष्ट्रीय फसवणुकीविरुद्धच्या कारवाईत सुमारे 190 सेंटर सील केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. फोन कॉलसाठी स्टुडिओ बूथ आणि एक बनावट भारतीय पोलीस स्टेशनही तयार करण्यात आलं होतं. ग्रेटर मुंबई पोलीस असं लिहिलेला फलक तसंच पोलिसांचा गणवेश सुद्धा तिथं होता. लोकांना व्हिडिओ कॉल करून तो या पोलीस अधिकारी बनून फसवणूक करत होते. दक्षिण अमेरिकेमधील गयानाच्या देशाच्या संसदेमध्ये भारतीय वंशाचे मंत्री विकास राम किसून यांनी हिंदीत भाषण केलं. हे हिंदीमधील भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालंय. संसद अधिवेशनादरम्यान त्यांनी विरोधकांच्या त्या दाव्याला हिंदीत उत्तर दिलं, ज्यात त्यांना हिंदी येत नाही असं म्हटलं होतं. विरोधी पक्षाचे खासदार विष्णू पांडे यांनी सभागृहात टिप्पणी केली. विकास राम किसून यांना आता हिंदीचा एक शब्दही येत नाही. यावर राम किसून यांनी अध्यक्षांची परवानगी घेतली आणि त्यांना त्याच मुद्द्यावरती हिंदीत उत्तर द्यायचे असं म्हणाले.